सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आपल्या मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इकडे अशी काहीशी तयार झाले होते मी। खणाची साडी होती ती नेसलेले आणि हेअरस्टाईल कुठली केली नाही कारण हेअर वॉश केल्यामुळे केस ओले होते। आणि ही जी नथनी आहे ही मी स्वतः बनवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। माझं सर्व आवरून झाल्यावर मग देवपूजा करायला घेतली कारण आधी घरातल्या देवांची पूजा करायची होती। देवाची भांडी वगैरे मी सगळं कालच वॉश करून ठेवलं होतं म्हणून मग लगेच आवरून देवपूजा करायला घेतली होती। आणि देवपूजा वगैरे आवरून मग नंतर गुढी उभारायची होती। आणि वेदाची इकडे पिशवी घेऊन यायचं चाललं होतं माझ्याजवळ। तिला असं वाटलं नवीन कपडे घातले तर बाहेरच जायचं आहे का, तर तिला टिक्का वगैरे लावला। अशी पटकन मस्त देवपूजा वगैरे करून घेतली। आणि वेदाला बोलतीये मी की गुढीपाडव्याच्या शुभेच्छा कर सर्वांना, तर ती करायला तयारच नव्हती। नंतर गुढीला साडी वगैरे नेसून ते तांब्या वगैरे बांधून घेतला आणि आवी ते मला व्यवस्थित टाईट बांधून देत होते पडायला नको म्हणून। आणि अशी काहीशी दारात आम्ही छान गुढी उभारली होती। गुढी उभारून घेतली आणि नंतर मग छान अशी पूजा करायला घेतले। तुमच्याकडे कशी करतात गुढीची पूजा ते देखील नक्की सांगा। आणि मला जेवढं माहिती आहे तेवढं मी करते, म्हणजे उगाच बघून असं करायचं नाही का, म्हणजे सगळे असे करतात म्हणून करायचं म्हणून नाही करत मी। जेवढं आमच्याकडे करतात किंवा मला माहिती आहे तेवढंच मी करत असते। आजी पूजा झाल्यावर इकडे आरवने सुद्धा पूजा करून घेतली। आणि अविनचा काही मी व्हिडिओ शूट केला नाही वाटतं, विसरून गेले। आणि गुढीची पूजा वगैरे सगळं आवरून इकडे स्वयंपाकाला सुद्धा आली कारण त्यांना सुट्टी नव्हती तर त्यांना जायचं होतं स्टोअरला म्हणून स्वयंपाक करायचा होता। आणि पुरणपोळी वगैरे काही बनवायची नव्हती कारण आत्ताच गावी जाऊन आलं तर होळीला पुरणपोळी बनवली होती म्हणून श्रीखंडपुरीचा बेत होता फक्त, तर मग लगेच स्वयंपाकाला लागली। तुमच्याकडे काय बनवतात? आमरसपुरी, पुरणपोळी वगैरे, म्हणजे सगळीकडे वेगवेगळ्या बनवतात। तर मग पटकन असं स्वयंपाक करायचा होता। आणि मम्मी स्वयंपाक करते आणि वेदा लुडबुड करणार नाही असं तर कधी होत नाही, पण तिचं पण चाललं होतं मध्ये मध्ये करणं। आणि मस्त माझा अर्धा एक तास स्वयंपाक सुद्धा आवरून झाला होता। इकडे पापड, कुरडई, भजी काढली होती आणि पुऱ्या आणि छोल्याची भाजी सुद्धा बनवलेली होती। मस्त अशी छोल्याची भाजी आणि श्रीखंड तर रेडीमेडच आणलं होतं। आणि इकडे कुकरमध्ये भात सुद्धा लावून घेतला होता आणि लगे मग देवाला नैवेद्य सुद्धा दाखवायला घेतला। आणि आपल्या नेहमीच्या घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून घेतला। आणि नंतर मग गुढीला सुद्धा दाखवून घेतला नैवेद्य, कारण नैवेद्य वगैरे दाखवून मग यांना लगेच जेवायला द्यायचं होतं, स्टोअरला जायचंय म्हणून। आणि असं काहीसं श्रीखंडपुरीचं आमचा बेत मस्त तयार होता ताट। आणि लगेच मग जेवायला सुद्धा घेतलं।
आणि आरव सांगतोय छान झालंय मम्मी म्हणून तिला पण तसंच करायचं. ती पण बोलत होती छान झालंय म्हणून. सध्या आमची जेवण वगैरे आवरलीत मस्त. चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरा. बाय.